मित्रांनो, FY BCom चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न मध्ये मी डॉक्टर AS कापडी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण व्यावसायिक अर्थशास्त्र बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो फर्स्ट या पेपरमध्ये सिलेबस, पहिले लेक्चर सिलेबस, दुसरे लेक्चर व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थव्याख्या आणि व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप या घटकाचा आपण अध्ययन केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र या व्यावसायिक अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे या व्याप्तीचा अभ्यास करणार आहोत. स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स या घटकाचा आपण अध्ययन करणार आहोत. आता व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती म्हटलं की साधारणपणे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या प्रमुख घटकांचा किंवा आर्थिक सिद्धांतांचा किंवा अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा अभ्यास केला जातो त्याला आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हणतो. आणि म्हणून आज आपण या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या घटकांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो त्या घटकांचा आपण अध्ययन करणार आहोत. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे मागणीचा अंदाज व मागणी विश्लेषण. आता मागणीचा अंदाज याचा अर्थ असा की व्यावसायिक निर्णय घेत असताना कोणताही उद्योजक किंवा संयोजक आपण ज्या वस्तूचं उत्पादन करणार आहोत त्या वस्तूच्या उत्पादनाला भविष्यामध्ये किती मागणी येणार आहे त्या मागणीचा अंदाज घेऊनच तो या ठिकाणी अशा प्रकारे वस्तूचं उत्पादन करत असतो. आणि म्हणून या मागणीचा अंदाज आणि मागणी विश्लेषण या घटकामध्ये प्रामुख्याने मागणी म्हणजे काय, त्यानंतर मागणीचे विविध प्रकार, त्यानंतर मागणी ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये मागणीचा सिद्धांत काय आहे. तसं मागणीचा सिद्धांत म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होत असताना मागणी कमी होत असते आणि किंमत वाढत असताना मागणीत घट होत असते. अशा प्रकारचा जो मागणीचा सिद्धांत आहे या मागणीच्या सिद्धांताचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या मागणी विश्लेषणामध्ये अशा प्रकारे मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत, त्यानंतर घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत, समसीमांतोपयोगितेचा सिद्धांत, त्यानंतर या क्रमदर्शी उपयोगिता विश्लेषण, त्याला आपण अशा प्रकारे समृद्धी वक्र असं म्हणतो. यामध्ये क्रमदर्शी उपयोगिता विश्लेषणाची गृहीते, त्यानंतर सीमांत पर्यायता दर म्हणजे काय, समृद्धी वक्र म्हणजे काय, समृद्धी वक्राची संकल्पना, समृद्धी वक्राची गुणधर्म किंवा त्याची वैशिष्ट्ये, अशा घटकांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच पद्धतीने यामध्ये उपभोक्त्याचा समतोल कसा होतो, की अशा प्रकारे उपभोक्ता दोन किंवा दोनपेक्षा अधिक वस्तूंना जेव्हा मागणी करतो तेव्हा तो किती वस्तूंना मागणी करतो आणि आपलं जे काही कमीत कमी उत्पन्न आहे ते उत्पन्न, त्या उत्पन्नाचा महत्तम उपभोग कसा घेतो याचा अध्ययन यामध्ये आपण करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मागणी विश्लेषणामध्ये या विविध घटकांचा आपण अध्ययन करत आहोत. त्यानंतर यात सगळ्यात महत्वाचा घटक मागणी विश्लेषणामध्ये तो म्हणजे मागणीची लवचिकता. तर मागणीची लवचिकता याचा अर्थ असा की जसं मागणीच्या सिद्धांतामध्ये किमतीत वाढ झाली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते, पण वस्तूच्या किमतीत किती टक्क्याने वाढ झाली असता मागणीत किती टक्क्याने घट होते, किंवा वस्तूच्या किमतीत किती टक्क्याने घट झाली असता मागणीत किती प्रमाणात किती टक्क्याने वाढ होते, याचं स्पष्टीकरण करण्यास मागणीचा सिद्धांत असमर्थ ठरत असल्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी मागणी विश्लेषणामध्ये मागणीची लवचिकता या संकल्पनेचा शोध डॉक्टर मार्शन यांनी लावलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या घटकामध्ये मागणीची लवचिकता म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, प्रकार, मागणीच्या किंमत लवचिकतेचे निर्धारक घटक कोणते आहेत,
मागणीच्या किंमत लवचिकतेचं महत्व काय आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचं महत्व काय आहे, त्यानंतर पुढचा घटक आहे यातलाच मागणीची उत्पन्न लवचिकता. जसं किमतीत बदल झाला की मागणीत बदल होतो, तसंच उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला की त्याचा परिणाम या ठिकाणी अशा प्रकारे मागणीवर होत असल्यामुळे या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं महत्व काय आहे याचा देखील आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे मागणीची छेदक लवचिकता किंवा अन्योन्य लवचिकता, त्यालाच आपण क्रॉस इलास्टिसिटी असं म्हणतो. याचे पण आपण व्याख्या, प्रकार आणि महत्व या घटकाचा यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि या मागणी विश्लेषणाचा पुढचा एक भाग आहे तो म्हणजे पुरवठा विश्लेषण. या ठिकाणी पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याची व्याख्या, अर्थ, संकल्पना, पुरवठा निर्धारक घटक, त्यानंतर पुरवठ्याचा नियम की अशा प्रकारे इतर परिस्थिती कायम असताना किमतीत वाढ झाली की पुरवठादार किंवा उत्पादक वस्तूचा पुरवठाही वाढवतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा देखील तो कमी करतो, कारण वाढणाऱ्या किमतीनुसार त्याचा नफा वाढणार असल्यामुळे तो किंमत वाढत असताना पुरवठा वाढवतो आणि किंमत कमी होत असताना या ठिकाणी अशा प्रकारे पुरवठा देखील कमी करत असतो. म्हणून आपण या पहिल्या घटकामध्ये मागणीचा अंदाज आणि मागणी विश्लेषणामध्ये अशा विविध घटकांचा किंवा सिद्धांतांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा घटक आहे खर्च विश्लेषण व प्राप्ती विश्लेषण. की अशा प्रकारे या ठिकाणी खर्च विश्लेषण यामध्ये उत्पादकाला वस्तूचं उत्पादन करत असताना अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूच्या उत्पादनावर विविध प्रकारचा खर्च करावा लागत असतो. आणि म्हणून या ठिकाणी या खर्च विश्लेषणामध्ये अशा प्रकारे सरासरी खर्च म्हणजे काय, सीमांत खर्च म्हणजे काय आणि त्याच पद्धतीने एकूण खर्च म्हणजे काय, या खर्चाच्या ज्या विविध संकल्पना आहेत या संकल्पनांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. यानंतर खर्चाचे जे काही विविध सिद्धांत आहेत म्हणजे त्यामध्ये उत्पादनाचे जे सिद्धांत आहेत त्यामध्ये साधारणपणे बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आहे, प्रमाणफलाचा नियम आहे. त्यानंतर या बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आणि प्रमाणफलाचा जे काही सिद्धांत आहे या सिद्धांताचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. की अशा प्रकारे या ठिकाणी जर उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून उत्पादनाच्या एका घटकात वाढ केली असता त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो, म्हणजे सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन आणि एकूण उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. त्यानंतर यातला दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे प्राप्तीच्या संकल्पना. आता खर्च आणि प्राप्ती या दोन उत्पादकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या संकल्पना आहेत. खर्च संकल्पनेमध्ये वस्तूचं उत्पादन करत असताना उत्पादकाला येणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाचा समावेश अशा प्रकारे त्या वस्तूच्या उत्पादन खर्च या संकल्पनेत होत असतो. तर प्राप्ती म्हणजे वस्तूचं उत्पादन केल्यानंतर असं उत्पादन जेव्हा उत्पादक बाजारामध्ये विशिष्ट किमतीला विकतो तेव्हा त्यापासून त्याला जी प्राप्ती मिळते किंवा त्याला जे उत्पन्न मिळतं त्याला आपण प्राप्ती असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये खर्च विश्लेषण आणि प्राप्ती विश्लेषण या घटकाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. आता खर्च संकल्पनेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे की स्थिर व बदलता खर्च म्हणजे काय, वैकल्पिक खर्च किंवा संधी त्याग खर्च म्हणजे काय, एकूण, सरासरी आणि सीमांत खर्च म्हणजे काय, अशा खर्चाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर प्राप्तीच्या संकल्पनेमध्ये अशा प्रकारे एकूण प्राप्ती म्हणजे काय, सरासरी प्राप्ती म्हणजे काय आणि सीमांत प्राप्ती म्हणजे काय या विविध संकल्पनांचा इथं अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, उत्पादन फलन विश्लेषण. आता उत्पादन म्हटलं की एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा सेवेची निर्मिती, त्याला आपण उत्पादन असं म्हणतो. आणि म्हणून उत्पादनामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी विशिष्ट वस्तू किंवा सेवेचं उत्पादन केलं जातं. आणि म्हणून या प्रकरणामध्ये किंवा या घटकामध्ये आपण उत्पादन फलन म्हणजे काय या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये उत्पादन फलन म्हणजे आदानांचे प्रदानांशी असणारे गुणोत्तर प्रमाण, त्याला आपण उत्पादन फलन असं म्हणतो. म्हणजे किती उत्पादन घटकांचा वापर करून उत्पादकाने
किती वस्तूंचं उत्पादन केलं त्याला आपण उत्पादन फलन असं म्हणतो, प्रोडक्शन फंक्शन. ही भूमी, श्रम, भांडवल हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत, या तीन उत्पादन घटकांचा या तीन उत्पादन घटकांचा किती प्रमाणात वापर केला आणि त्यापासून किती वस्तूंचं उत्पादन केलं, याला आपण उत्पादन फलन असं म्हणतो. या उत्पादन फलन या संकल्पनेमध्ये बदलत्या प्रमाणाचा नियम, की उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून एका बदलत्या उत्पादन घटकामध्ये आपण जसजशी वाढ करत जातो त्या वाढीबरोबर त्यापासून मिळणारे जे काही उत्पादन आहे ते क्रमाक्रमाने कसं घटत जातं, म्हणजे सरासरी उत्पादन असेल, एकूण उत्पादन असेल किंवा सीमांत उत्पादन असेल, त्यावर त्याचा काय परिणाम होतो याचा अध्ययन या बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामध्ये किंवा नियमामध्ये केला जातो. आणि दुसरा सिद्धांत आहे यातला प्रमाण फल नियम किंवा सिद्धांत. इथं अशा प्रकारे उत्पादनाचे सर्वच घटक दुपटीने किंवा 3 पटीने किंवा 4 पटीने वाढवून त्याचा एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास या उत्पादन फलन विश्लेषणामध्ये केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या उत्पादन फलनामध्ये या विविध सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर यातला चौथा घटक आहे तो म्हणजे आर्थिक निर्णयाचे विश्लेषण. आता आर्थिक निर्णय म्हणजे म्हटलं की अशा प्रकारे उत्पादन संस्थेला किंवा संयोजकाला त्याने ठरवले जे काही विशिष्ट आर्थिक उद्दिष्ट आहे ते आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो कोणकोणत्या प्रकारचे आर्थिक निर्णय घेतो याचं अध्ययन किंवा विश्लेषण या घटकामध्ये केलं जातं. म्हणजे आपल्याला माहिती की साधारणपणे प्रत्येक उत्पादक किंवा संयोजक अशा प्रकारे त्याचं नेहमी आर्थिक उद्दिष्ट असतं की आपल्या उत्पादनाची जास्तीत जास्त बाजारात विक्री झाली पाहिजे, त्यानंतर आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आपल्याला मिळाला पाहिजे आणि जागतिक स्तरावर आपल्याला एक विशिष्ट नावलौकिक प्राप्त झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रत्येक संयोजक प्रयत्न करत असल्यामुळे अशा प्रकारे या आर्थिक निर्णयाचे जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पुढचा पाचवा घटक आहे तो म्हणजे आर्थिक धोरणांचे विश्लेषण. आता धोरण म्हटलं की विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम त्याला आपण आर्थिक धोरण असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक संयोजकाचं किंवा उद्योजकाचं विशिष्ट असं आर्थिक धोरण असतं आणि ते आर्थिक धोरण पूर्ण करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असल्यामुळे हे प्रयत्न करत असताना त्यांनी या व्यावसायिक अर्थशास्त्रातल्या कोणकोणत्या सिद्धांताचा कशा प्रकारे वापर करावा याचं विश्लेषण किंवा याचं ज्ञान या आर्थिक धोरणांच्या विश्लेषणामध्ये केलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या आर्थिक विश्लेषणाचं किंवा आर्थिक धोरणांचं जे विश्लेषण आहे त्यामध्ये अशा प्रकारे त्या उद्योजकाला किंवा संयोजकाला त्याने ठरवले जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आखली जाणारी कार्यक्रम किंवा कृती त्याला आपण आर्थिक धोरण म्हणतो. आणि हे आर्थिक धोरण पूर्ण करण्यासाठी किंवा आर्थिक धोरणामध्ये की उद्योग संस्था किंवा संयोजक यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारच्या आर्थिक धोरणांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचं आहे भांडवलाचं व्यवस्थापन. आता भांडवलाचं व्यवस्थापन म्हटलं की प्रत्येक संयोजक त्याच्याकडे असणारे जे काही भांडवल आहे, जसं अर्थशास्त्रामध्ये मानवी गरजा या अमर्यादित असतात आणि गरजा भागवणारी साधनं मात्र मर्यादित असतात, तसंच संयोजकाच्या दृष्टिकोनातून संयोजकाच्या किंवा त्या उद्योजकाच्या किंवा उद्योगाच्या गरजा या अमर्यादित असतात आणि गरजा भागवणारं भांडवल हे जे काही साधन सामग्री आहे ती मात्र दुर्मिळ किंवा मर्यादित असते. ही जी काही भांडवल आहे किंवा ही जी काही मर्यादित अशी साधन सामग्री किंवा त्या संयोजकाचं किंवा उद्योजकाचं जे काही भांडवल आहे त्या भांडवलाचं व्यवस्थापन कसं करावं, त्या कमीत कमी भांडवलातून जास्तीत जास्त विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल या दृष्टिकोनातून कशा प्रकारचं नियोजन करावं याचं ज्ञान या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून संयोजकाला किंवा उद्योजकाला प्राप्त होत असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे व्याप्तीचा सातवा तो म्हणजे नफा व्यवस्थापन. की प्रत्येक उद्योग संस्थेचं उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त नफा मिळवणं हे प्रत्येक संयोजकाचं किंवा उद्योजकाचं उद्दिष्ट असल्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक उद्योजक किंवा संयोजक या ठिकाणी नफ्याचं व्यवस्थापन कसं करावं, जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा, तो नफा वाढवण्यासाठी एकूण उत्पादनाची नग संख्या बाजारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कशी विकली जाईल
त्या प्रत्येक नगसंख्येतून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून या उद्योग संस्थेला किंवा संयोजकाला नफ्याचं व्यवस्थापन कसं करावं, नफ्याची गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशी करावी, त्यानंतर उद्योगामध्ये किंवा अशा प्रकारे या बाजारामध्ये या कमीत कमी भांडवल आणि नफ्याच्या माध्यमातून अशा प्रकारे यशस्वी कसं व्हावं याचं ज्ञान या शास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होत असतं. आणि यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे अशा प्रकारे या उत्पादन घटकांचे आर्थिक मोबदले. म्हणजे इथं अशा प्रकारे भूमिश्रम आणि भांडवल हे जे काही उत्पादनाचे विविध घटक आहेत, या उत्पादनाच्या विविध घटकांना भूमीच्या मालकाला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाच्या मालकाला व्याज आणि संयोजकाला नफा कसा मिळतो या विषयीचे जे विविध सिद्धांत आहेत, या सिद्धांताचं अध्ययन व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि म्हणून आपल्याला यामध्ये विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत म्हणजे काय, त्यानंतर खंड म्हणजे काय, जसं भूमीच्या मालकाला दिला जाणारा आर्थिक मोबदला म्हणजे खंड असं आपण म्हणतो. मग यामध्ये रिकार्डो यांचा खंड सिद्धांत, खंडाचा आधुनिक सिद्धांत, आभास खंड, अशा प्रकारे या खंडाच्या ज्या विविध सिद्धांत आहेत या सिद्धांताचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उत्पादनाचा दुसरा घटक आहे तो म्हणजे श्रमिक, आणि श्रमिकाला दिला जाणारा आर्थिक मोबदला म्हणजे वेतन होय. मग अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वेतनाचा आधुनिक सिद्धांत, त्यानंतर सामूहिक सौदा सिद्धांत, श्रमाचा पुरवठा, मागे वळणारा पुरवठा वक्र, अशा प्रकारच्या या वेतनाशी संबंधित विविध सिद्धांताचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनाचा तिसरा महत्वाचा घटक म्हणजे तो भांडवल होय, आणि भांडवलाच्या मालकाला दिला जाणारा आर्थिक मोबदला म्हणजे व्याज होय. यामध्ये आपण व्याजाचा, कर्जावर रकमांचा सिद्धांत, त्यानंतर केन्स यांचा रोखता पसंती सिद्धांत, अशा प्रकारच्या अनेक सिद्धांताचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आणि यातल्या या उत्पादन घटकामधला शेवटचा घटक म्हणजे संयोजक होय. की संयोजक किंवा त्याला आपण उद्योजक असं म्हणतो, आणि म्हणून संयोजकाला दिला जाणारा आर्थिक मोबदला म्हणजे नफा होय. आणि मग यामध्ये नफ्याचा धोका आणि अनिश्चितता सिद्धांत म्हणजे काय, त्यानंतर नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत म्हणजे काय, अशा प्रकारच्या अनेक सिद्धांतांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि या प्रकरणामधला शेवटचा 8वा मुद्दा आहे, 9वा मुद्दा आहे की कल्याणविषयक अर्थशास्त्र. की अशा प्रकारे याही शास्त्राचा अभ्यास यामध्ये केला जातो की कल्याणविषयक अर्थशास्त्राचा अर्थ व्याख्या, सामाजिक कल्याण फलन, विगोचे कल्याणविषयक अर्थशास्त्र आणि कल्याणविषयक अर्थशास्त्रावरील अमर्त्य सेन यांचे विचार, अशा विविध घटकांचा अध्ययन या शास्त्रामध्ये केलं जातं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या एकूण 8 घटकांच्या आधारे किंवा या 8 मुद्द्यांच्या आधारे आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती लिहू शकतो. यामध्ये मागणीचा अंदाज आणि मागणी विश्लेषण, दुसरा आपण बघितला खर्च विश्लेषण आणि प्राप्ती विश्लेषण, तिसरा बघितला आपण उत्पादन फलन विश्लेषण, चौथा घटक बघितला आर्थिक निर्णयाचे विश्लेषण, त्यानंतर 5वा घटक आपण बघितला की अशा प्रकारे आर्थिक धोरणांचे विश्लेषण, त्यानंतर 6वा घटक म्हणजे भांडवलाचं व्यवस्थापन कसं करावं याचं ज्ञान व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होतं. नफ्याचं व्यवस्थापन संयोजकांनी उद्योजकांनी कसं करावं याचंही ज्ञान या शास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होतं. आणि शेवटचं आहे भूमिश्रम, भांडवल आणि संयोजक, हे जे उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत, या 4 घटकांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये या कसे मोबदले दिले जातात या घटकांचा अध्ययन या शास्त्रामध्ये केलं जातं. आणि त्यानंतर या शास्त्रातील किंवा यातील आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे की व्यावसायिक, तुम्हाला असाइनमेंटसाठी प्रश्न असणार आहे की व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या सांगून व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 250 ते 300 शब्दात लिहायचं आहे. आणि तुम्हाला असाइनमेंट प्रश्नांचं उत्तर स्वहस्ताक्षरामध्ये लिहून ते पुढील मेल आय डी वर पाठवायचं आहे. मेल आय डी आहेत ambadaskapdi@kthmcollege.ac.in या मेल आय डी वर तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर पाठवायचं आहे. इथपर्यंत आपण थांबू, राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला घेऊ. ओके, थँक्यू.